नमस्कार विद्यार्थी मित्र हो, चालू घडामोडीच्या आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चीनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही न्यूज तुम्हाला बिलकुलच वाचायची गरज नाहीये। का वाचायची गरज नाहीये? कारण ही न्यूज जवळपास 10-15 दिवस चालणार आहे। 10-15 दिवस रोज 15 मिनिट या सोयीनं जवळपास तुम्ही तुमचे 3.5 ते 4 तास या न्यूजवरती वेस्ट घालणार आहात। का? कारण हे दोन देशांमध्ये असणारा स्ट्रॅटेजिक तणाव आहे। सो इन्स्टेड ऑफ ही इन्फॉर्मेशन रोज वाचून स्वतः टेन्शन घेण्यापेक्षा या न्यूजशी रिलेटेड असणाऱ्या काही महत्त्वाच्या फॅक्च्युअल गोष्टी अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे। काय महत्त्वाची गोष्ट आहे? सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, भारत व चीन यांच्यामध्ये दोन महत्त्वाच्या भूभागांवरून कॉन्फ्लिक्ट आहे। सगळ्यात पहिला कॉन्फ्लिक्ट आहे अक्साई चीन। चीनचं म्हणणं आहे अक्साई चीन हा चीनचा भाग आहे, पण जुन्या कन्व्हेन्शन्सनुसार अक्साई चीन हा भारताचा इंटिग्रल पार्ट आहे व जी एक आंतरराष्ट्रीय मान्यता आहे। इथं महत्त्वाचा फॅक्च्युअल डेटा, अक्साई चीनला लागून असणारा भारताचा प्रदेश आहे लडाख प्रदेश, तर चीनचा प्रदेश आहे जिनजियांग ऑटोनॉमस प्रॉव्हिन्स। लक्षात ठेवा, अक्साई चीनला लागून असणारे भारताचा प्रदेश आहे लडाख, तर चीनच्या बाजूनं प्रदेश आहे जिनजियांग ऑटोनॉमस प्रॉव्हिन्स। महत्त्वाची गोष्ट, अक्साई चीन हे कम्प्लिटली वाळवंट आहे, खूप जास्त उंचीवरती आहे। यावरती तुम्हाला औषधाला सुद्धा माणूस मिळणार नाही। फक्त महत्त्वाची गोष्ट काय आहे, या अक्साई चीन या भागामधनं जिनजियांग तिबेट महामार्ग क्रॉस केलेला आहे। परत एकदा सांगतो, अक्साई चीन या प्रदेशामधनं जिनजियांग तिबेट महामार्ग गेलेला आहे। दुसरी महत्त्वाची लाईन आहे मॅकमोहन लाईन। जसं अक्साई चीन हा जम्मू काश्मीरच्या बाजूचा भाग आहे, सेम आपल्या नॉर्थ ईस्ट इंडिया ईशान्य भारतामध्ये एक छोटासा प्रदेश आहे जो भारताचा अविभाज्य भाग आहे, ज्याचं नाव आहे अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेशचं जुनं नाव होतं नेफा। नेफा म्हणजे नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी। नाव लक्षात ठेवा, नाव पाठ करा, महत्त्वाचं नाव आहे। अरुणाचल प्रदेशचं जुनं नाव होतं नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी। नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी हा भारताचा अविभाज्य भाग आहे। हे 1914, हे 2014 झालं आहे, इथं 1914 हवं। हे 1914च्या सिमला कन्व्हेन्शननं क्लिअर आहे। सिमला कन्व्हेन्शन हा ब्रिटिश इंडिया आणि तिबेट या दोघांमध्ये झालेला कन्व्हेन्शन आहे, ज्याला चायनानं रिजेक्ट केलेला आहे। चायनाचं म्हणणं होतं की तिबेट हा चीनचा इंटिग्रल पार्ट असल्यामुळं चीनला भारतासोबत करार करण्याचा हक्क नाही, पण 1914ला तिबेट व ब्रिटिश इंडिया यांनी केलेल्या करारानुसार नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी हा भारताचा अविभाज्य भाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि जी आंतरराष्ट्रीय मान्यता आहे। तर या अरुणाचल प्रदेशमध्ये असणारी जी बाउंड्री आहे, भारत व चीन यांच्यामध्ये असणारी जी बाउंड्री आहे, तिचं नाव आहे मॅकमोहन लाईन। लक्षात ठेवा, हे चुकायला नको। भारत व चीन यांच्यामध्ये अरुणाचल प्रदेश भागामध्ये असणारी जी बाउंड्री आहे, तिचं नाव आहे मॅकमोहन लाईन। व तिसरा आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल। लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची निर्मिती 1962च्या युद्धानंतर झालेली आहे। लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल हे बेसिकली काय आहे, तर हा जो जम्मू काश्मीरचा जो पूर्ण प्रॉव्हिन्स आहे, राईट, जम्मू काश्मीरच्या प्रॉव्हिन्समध्ये हा इकडचा जो काही प्रदेश आहे आणि हा इकडचा प्रदेश हा सध्या चीनच्या ताब्यामध्ये आहे व हा इकडचा प्रदेश हा भारताच्या ताब्यामध्ये आहे। हा जम्मू काश्मीरचा प्रदेश, या बाजूचा जम्मू काश्मीरचा प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असूनही या प्रदेशावर चीनने बळजबरीने नियंत्रण निर्माण केलेलं आहे। सो हा जम्मू काश्मीर संस्थानाचा चीनच्या हातात असणारा प्रदेश व भारताच्या हातामध्ये असणारा प्रदेश, या दोघांना विभागणारी ही जी रेषा आहे, या रेषेला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिला आहे अक्साई चीन, दुसरा आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आणि तिसरा आहे मॅकमोहन लाईन। अक्साई चीन हा लडाख आणि जिनजियांग प्रॉव्हिन्समधला प्रदेश आहे। त्यानंतर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल हा जम्मू काश्मीर संस्थानामधील भारताच्या हातातील प्रदेश व चायनाच्या हातामधील प्रदेश यांच्यामध्ये असणारी डिमार्क करणारी लाईन आहे। व तिसरं महत्त्वाची गोष्ट, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी हा जो प्रदेश आहे, ज्याला आपण काय म्हणतो, मॅकमोहन लाईन असं म्हणतो। हे 3 भारत व चीन यांच्यामध्ये असणारे बाउंड्री डिस्प्यूट्स आहेत। भारतीय नियंत्रणाखालील व चीनच्या नियंत्रणाखालील असणाऱ्या जुन्या काश्मीर संस्थानामधील प्रदेशांना सेपरेट करणाऱ्या इमॅजिनरी रेषेला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो। लक्षात ठेवा, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची निर्मिती 1962च्या युद्धानंतर झालेली आहे। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची निर्मिती 1962च्या युद्धानंतर झालेली आहे। हाँगकाँगमध्ये निदर्शकांवर अश्रुधूर, आपण या टॉपिकवर मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे। हाँगकाँग चायनामधील वादविवाद,
फक्त सध्या अश्रुधूर का आलेले आहेत, तर हाँगकाँग हे ब्रिटिशांची वसाहत होती. रिसेंटली ब्रिटिशांनी ही वसाहत चायनाला दिलेली आहे. का तर चीनचं म्हणणं आहे की तो आमचा अविभाज्य भाग आहे. फक्त ब्रिटनने ही वसाहत चीनला देताना त्यामध्ये करार करण्यात आला होता, ज्या करारानुसार हाँगकाँगला ऑटोनॉमी देईल. सो याचा अर्थ काय की हाँगकाँग हा चीनचा प्रदेश असूनही तो ऑटोनॉमस रिजन राहील, या प्रकारची ग्वाही चीनने दिली होती. पण सध्या चीन त्या दिलेल्या शब्दापासून मुकरत आहे. यामुळे हाँगकाँगमध्ये या प्रकारची निदर्शनं होत आहेत. याबद्दल खूप जास्त न्यूज वाचत बसू नका. हाँगकाँगबद्दल मी तुम्हाला एक सेपरेट डिटेलमध्ये एक व्हिडिओ काढेल, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह असणारा. तो व्हिडिओ आपण नंतर पाहूया. आजच्या पुरती ही न्यूज लक्षात ठेवा. फक्त महत्त्वाची गोष्ट काय, हाँगकाँग शहरासाठी चीनने कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा केला आहे व त्याविरोधात हजारो लोक रस्त्यावरती आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. महत्त्वाची गोष्ट, हाँगकाँग हा चीनचा भूभाग असला तरीसुद्धा निमस्वायत्त म्हणजे सेमी ऑटोनॉमस रिजन आहे व एक देश दोन व्यवस्था या गोष्टीमुळे हाँगकाँग शहराला चीनने विरोध केलेला आहे. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की हाँगकाँगमध्ये असणाऱ्या निदर्शकांनी कोणत्या कोणत्या घोषणा दिल्या, त्या घोषणा फक्त लक्षात ठेवण्याचा लक्षात प्रयत्न करा. हाँगकाँगच्या पाठीशी उभे राहा, हाँगकाँगला मुक्त करा आणि आमच्या काळातील क्रांती, या तीन व अशा आणखीन महत्त्वाच्या घोषणा आहेत. पण या तीन घोषणा लक्षात ठेवा. हाँगकाँगच्या पाठीशी उभे राहा, दुसरी महत्त्वाची घोषणा आहे हाँगकाँगला मुक्त करा व तिसरी महत्त्वाची घोषणा आहे आमच्या काळातील क्रांती. या तीनही गोष्टी लक्षात ठेवा. आपण हाँगकाँगवरती सेपरेट डिटेल्डमध्ये लेक्चर घेणार आहोत. पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, याकडे तुम्हाला सर्वांचं लक्ष येणं गरजेचं आहे. जेव्हा कधी कोरोनावरती एस्सेचा प्रश्न येईल तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कोरोनामुळे मुलींचं शिक्षण होणार लॉकडाऊन, म्हणजे युनिसेफ आणि युनेस्को या दोन संस्थांनी ही ती भीती व्यक्त केलेली आहे की कोरोनामुळे मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होऊ शकतो व याकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सो या सोयीने लक्षात ठेवा, युनेस्को आणि युनिसेफ या दोन्ही संस्थांबद्दल तुम्ही चांगली माहिती काढून ठेवा. युनिसेफ आणि युनेस्को या दोन्ही संस्था आपल्या HRD आणि HR या पेपरचा भाग आहे, यांच्यावरती प्रश्न असतो. यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे जे दिले ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं वाचून काढा. मी तुम्हाला वाचून दाखवतो. भारतामध्ये अद्यापही मुलींच्या सहज शिक्षण उपलब्ध होत नाही. मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. कोणतीही आपत्ती आली तर मुलींच्या शिक्षणावर त्याचा डायरेक्टली परिणाम होतो. दुसरा मुद्दा आहे, अनेक मुलींनी पाणी आणण्यासाठी टँकरवर नंबर लावणे किंवा दुसरीकडून पाणी आणणे यासाठी शाळा सोडलेल्या आहेत. लॉकडाऊन नंतर अनेक मुली शाळेत परत येणार नाहीत. पालक जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी कमी वयातच मुलीचं लग्न लावून देण्याची शक्यता आहे. हे खूप गंभीर बाब आहे. मुलाखतीमध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो. मुलाखतीची तुमची उत्तरं जर मुद्देसूद व्हायची असतील तर तुम्हाला या टाईपनं तयारी करणं आवश्यक आहे. लॉकडाऊनपूर्वी युनिसेफ आणि सेंटर फॉर बजेट पॉलिसी स्टडीज यांनी एक अभ्यास केला होता, ज्यानुसार भारतातील 15 ते 18 वयोगटातील सुमारे 40% मुली अद्यापही शिक्षणापासून दूर आहेत. यातील 30% मुलींनी कधी शाळेत पायही टाकला नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या दोन्ही गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा. हे तुम्ही तुमच्या उत्तरात लिहू शकता. तुम्हाला हे सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन शिक्षण होत असताना या ऑनलाईन शिक्षणाकडे मुलींना कसं आकृष्ट करता येईल व या ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा मुलींना कशा उपलब्ध करून देता येतील याकडे सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण आखून त्या नवीन शैक्षणिक धोरणाने मुलींच्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष देणं अपेक्षित आहे. पुढची खूप महत्त्वाची न्यूज आहे. ओडिसामध्ये प्रथमच वादळामध्ये एकही मृत्यू नाही. जवळपास 4300 महिला गटांचा वादळाशी लढा. फिजिकल डिस्टन्सिंगसाठी रात्रीतून 7000 इमारतींमध्ये केली निवाऱ्याची सोय. NDRFने केलेलं काम खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महिला बचत गटांनी केलेला खूप महत्त्वाचं कामकाज. लक्षात ठेवा, NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ही ओडिसा मॉडेलची भारत सरकारला असणारी देण आहे. ओडिसा आपत्ती व्यवस्थापनाचे मॉडेल 20 वर्षात तयार झालेले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग व तत्पर कृती दल प्रथमच उभारण्यात आले. यावेळी महिलाही यात सहभागी होत्या. ओडिशाच्या याच धर्तीवरती केंद्र सरकारने NDRFची स्थापना केलेली आहे. परत एकदा सांगतो, ओडिसाच्या याच धर्तीवरती केंद्र सरकारने NDRF म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची स्थापना केलेली आहे. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारतातील सध्या कार्यरत असणारा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हा 2005 सालचा कायदा आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट
डिझास्टर मॅनेजमेंटचं व्यवस्थापन करणारी सगळ्यात टॉपची एकदम अपेक्स ऑथॉरिटी आहे. तिचं नाव आहे NDMA, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. NDMA ही डिझास्टर संदर्भात घोषणा करणारी व पॉलिसी करणारी व अंमलबजावणी करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे अध्यक्ष किंवा चेअरमन हे प्रधानमंत्री असतात व नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऑथॉरिटीच्या अंतर्गत काम करण्यासाठी NDRFची स्थापना केलेली आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याची स्थापना 2006 झालेली आहे. याचं हेडक्वार्टर अंत्योदय भवन नवी दिल्ली इथं आहे. NDRFची स्थापना 2006 साली झालेली आहे व याचं हेडक्वार्टर अंत्योदय भवन नवी दिल्ली इथं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. परत एकदा सांगतो, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. ही एक फॅक्च्युअल माहिती आहे जी तुम्ही तुमच्या एस्सेमध्ये हवी तिथं वापरू शकता. जस्ट तुम्हाला वाचून दाखवतो, यामध्ये ॲनालिसिस सच काही नाही आहे. प्रतिदिन 1.87 कोटी टन कमी कार्बन उत्सर्जन लॉकडाऊन झाल्यामुळं 1.87 कोटी टन एवढे दररोज होणारे कार्बन उत्सर्जन लॉकडाऊनमध्ये कमी झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर हे प्रथमच घडलेले आहे. जवळपास 4 ते 7% उत्सर्जन यावर्षी गतवर्षीपेक्षा कमी होणार. 2006 नंतर प्रथमच सर्वात कमी कार्बन उत्सर्जन नोंदले गेले आहेत. 2006 हा आकडा लक्षात ठेवा. 50% उत्सर्जन केवळ कार ट्रकची वाहतूक रोडवल्याने कमी झाले, तर विमाने उड्डाणे कमी झाल्याने 10% घट. यावरती नक्की प्रश्न येऊ शकतो. ते विचारू शकतात की कशाच्या कोणत्या घटकांमुळे उत्सर्जनात जास्त घट झालेली आहे. सो लक्षात ठेवा, 50% उत्सर्जन हे फक्त कार व ट्रकची वाहतूक कमी झाल्यामुळे झालेली आहे, तर 10% वाटा हा फक्त विमान उड्डाणांचा आहे. तज्ज्ञानुसार जगातील लॉकडाऊन न करता दरवर्षी इतके कार्बन उत्सर्जन कमी करू शकलो तर पृथ्वीचे तापमान 1 अंशाने वाढण्याचा धोका कमी करणे शक्य आहे व ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज यासारख्या संकटांपासून आपण वाचणं शक्य आहे. एवढं फक्त आपल्याला कोणत्याही प्रकारे आपल्याला हा सर्व कार्बनचा उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे जी डिजिटल शील्ड. डिजिटल शील्ड ही एक ॲप आहे, अँड्रॉइड ॲप. हे अँड्रॉइड ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून करण्यात आलेला आहे. हे अँड्रॉइड ॲप संकेत बराले जे संस्थापक आहेत फिग MD इन्कॉर्पोरेटेड या कंपनीचे, त्यांनी हे ॲप डेव्हलप केलेलं आहे. याला डॉक्टर लोकांसाठी डिजिटल कवच म्हणून सुद्धा उपाययोजना करू शकते. बघा, ॲप खूप इंटरेस्टिंग आहे, बरोबर आहे. या ॲपमधनं काय केलं जातं, समजा एखादा पेशंटनं डॉक्टरांकडं OPDची अपॉइंटमेंट मागितली, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मला तपासून घ्या, तर त्या पेशंटचा एक नंबर येतो. मग त्या पेशंटला या डॉक्टरांकडनं एक लिंक पाठवली जाते. मग डॉक्टरांनी ही लिंक किंवा त्या ॲपने एक लिंक पाठवायची. मग ही लिंक पाठवल्यानंतर हे जे डिजिशील्ड नावाचं ॲप आहे, हे डिजिशील्ड नावाचं ॲप त्या पेशंटसोबत चॅटिंग करतं म्हणजे थोडक्यात त्याला प्रश्न विचारतं, त्याचं नाव विचारतं, वय विचारतं, पत्ता, आजार, लक्षणे, क्लिनिकल हिस्ट्री आदी माहिती विचारतं सोबतच. हे नॉर्मल झालं. यामध्ये काय होऊ शकते की तो पेशंट खोटी माहितीसुद्धा देऊ शकतो. पण हे डिजिशील्ड नावाचं ॲप काय करतं, त्या पेशंटच्या चेहऱ्याचा, त्याच्या जिभेचा आणि त्याच्या आवाजाचे सॅम्पलसुद्धा घेतो. आता चेहरा पाहिल्यानंतर डोळे, नॉर्मली तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की डॉक्टर काय करतात, आपली जीभ बाहेर काढून तपासायला लावतात, आपले डोळे वर करतात, त्यांच्या बॅटरीनं तपासत होत, आपल्याला काहीतरी आवाज काढायला लावतात. सो सेम गोष्ट काय करणार, हे डिजिशील्ड नावाचा ॲप करणार व हा सर्व डेटा डॉक्टरकडे येणार, ॲनालिसिस करून डॉक्टरकडे येणार. मग जेव्हा हा डेटा डॉक्टरकडे येईल तेव्हा त्या डेटा ॲनालिसिस, ते ॲप त्या डेटाला ॲनालिसिस करेल व त्या ॲपला कळेल की सदरचा रुग्ण हा कंटेनमेंट झोनमधला आहे का कसा आहे. व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अल्गोरिदम वापरून विश्लेषण केलं जातं व त्यानुसार संबंधित कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आहे की याची शक्यता तपासली जाते. शक्यता, मी हे सांगत नाही की यावरनं 100% कळतं, फक्त किती पॉसिबिलिटी आहे की हा पॉझिटिव्ह असू शकतो का नसू शकतो. व याच्यावरनं जर समजा तो व्यक्ती खूप सिव्हिअर असेल तर त्या व्यक्तीला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सांगितलं जातं. जर तो व्यक्ती सिव्हिअर नसेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला नॉर्मल मेडिकेशन ऑनलाईन पाठवलं जातं. पण जर त्या व्यक्तीला डॉक्टरांशी भेटणं गरजेचं असेल तर त्या केसमध्ये या ॲपकडनं त्या व्यक्तीला एक हेल्थ OTP माहीत असेल तुम्हाला, OTP तुमच्या बँकांच्या ट्रान्झॅक्शनसाठी येतो बघा. OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड.
सो या टाईपचा वन टाईम पासवर्ड त्याला पाठवला जातो व हा OTP त्याला पाठवल्यानंतर त्या रुग्णाला लगेचच्या लगेच डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळते. दोन गोष्टी होतात, डॉक्टरला बेनिफिट मिळतं, डॉक्टरचं प्रोटेक्शन होतं, रुग्णाला विनाकारण अवास्तव असणारी भीती कमी होते. सो हे तुम्ही ई-गव्हर्नन्स किंवा यामध्ये टाकू शकता, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आरोग्य क्षेत्रामध्ये असणारा वापर आपण किती इफेक्टिव्हली करू शकतो हे आपल्याला डिजिटल ढाल किंवा डिजिशिल्ड या प्रोग्राममधून कळतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये खूप राजकारण केलं गेलं. या इकडच्या गोष्टी वाचण्याची गरज नाही. फक्त महत्त्वाचं आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर साथीरोग प्रतिबंधक कायदा 1987च्या नुसार कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 30 मिनिटात रुग्णाचं शव वार्डातून बाहेर काढलं जावं व 5 तासांच्या आत त्या शवावर अंत्यसंस्कार करणं बंधनकारक आहे. हा महत्त्वाचा नियम आहे, लक्षात ठेवा. बाकी काहीही लक्षात ठेवायची गरज नाही, उघडायची सुद्धा गरज नाही. काय लक्षात ठेवा, साथीरोग प्रतिबंध कायदा 1897च्या अन्वये कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास 30 मिनिटांमध्ये रुग्णाचं शव वार्डातून बाहेर काढलं जातं तर 5 तासांच्या आत त्या शवावर अंत्यसंस्कार केले जातात. हे गुंतवणुकीबाबत असणारे अत्यंत महत्त्वाचे पर्याय आहेत. या चारहीवर मी उद्या किंवा परवा एक इंटरेस्टिंग लेक्चर घेणार आहे. फक्त लक्षात ठेवा, सध्या सोन्याची मागणी वाढलेली असल्यामुळं सोने गुंतवणुकीसाठी सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड हा खूप चांगला पर्याय आहे. इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड म्हणजे तुम्हाला सोनं विकत घ्यायचं नाही आहे. फक्त काय, त्या सोन्याला सिक्युरिटी ठेवून सरकारनं जे सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड काढलेत हे बॉन्ड तुम्हाला विकत घ्यायचेत. म्हणजे तुम्हाला फिजिकली सोनं कॅरी करायचं नाही आहे. फक्त तो जो बॉन्ड आहे, जे कर्जाचं साधन असतं, हा बॉन्ड तुमच्या बँक अकाउंटला जमा होईल व सोन्याचा भाव वाढलं की ऑटोमॅटिकली बॉन्डचा भाव वाढेल. सोन्याचा भाव जर कमी झाला तर बॉन्डचा भाव कमी होऊ शकतो. सो याला सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड म्हणतात. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फिजिकल सोनं खरेदी करायचं नाही आहे. फक्त सोन्याला ॲज अ सिक्युरिटी ठेवून इश्यू केलेला बॉन्ड तुम्हाला विकत घ्यायचा आहे. सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड हे सोने गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय आहे. यासोबतच आणखीन 3 महत्त्वाच्या पद्धती आहेत, यांच्यावर मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. दुसरी महत्त्वाची पद्धत आहे गोल्ड ETF. ETFचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड. हे काय मी तुम्हाला शिकवणार आहे, हे फक्त लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड नाव लक्षात ठेवा. त्यानंतर तो तिसरा आहे गोल्ड म्युच्युअल फंड आणि सगळ्यात शेवटचा आहे डिजिटल गोल्ड. लक्षात ठेवा, हे 4 आहेत. परत एकदा सांगतो, सोन्याची मागणी वाढते, यामुळे सोने गुंतवणुकीसाठी सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड, गोल्ड इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड, गोल्ड म्युच्युअल फंड व डिजिटल गोल्ड यासारखे खूप सर्व पर्याय आहेत, ज्यामार्फत तुम्ही तुमची गुंतवणूक सोन्यामध्ये शिफ्ट करू शकता व वाढलेल्या सोन्याच्या किमतींचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची न्यूज आहे, ही महत्त्वाची नाही आहे पण हे कुठंतरी जर तुम्हाला मीडियावरती एस्से लिहायचं असेल किंवा मीडियाबद्दल चांगलं लिहायचं असेल किंवा एक तुम्हाला इनोव्हेटिव्ह इनिशिएटिव्ह असणारा मीडिया, जागरूक मीडिया जर लिहायचं असेल तर तुम्हाला ही न्यूज तुम्ही टाकू शकता. न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर मृत्यूमुखी पडलेल्या 1000 लोकांची नावं छापून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. खूप इनोव्हेटिव्ह आणि खूप कृतज्ञता असणारी ही पर्टिक्युलर घटना आहे आणि या न्यूजला त्यांनी नाव दिलेलं आहे अमेरिकेची ही अपरिमित हानी ज्याची गणना होऊ शकत नाही. परत एकदा सांगतो, अमेरिकेची ही अपरिमित हानी आहे ज्याची गणना होऊ शकत नाही. थँक्यू व्हेरी मच. आपण आणखीन असे इनोव्हेटिव्ह व्हिडिओज बनवत राहणार आहोत. हळूहळू आपण ग्राफिक्सचा व सर्व घटकांचा वापर करणार आहोत. थँक्यू. हॅव अ गुड डे.